इथेच गुंतवणूकदारांची आणि सल्लागारांची कसोटी आहे. कारण का? तर गुंतवणूकदारांची जी मानसिकता असते की 2.5-2 वर्ष रिटर्न्स बनले नाहीत, हो. तर ते याच्यावरून हा कन्क्लुजन काढतात की इथूनही पुढे ते बनणार नाहीत. याला एक रिसेन्सी बायस म्हणतात. म्हणजे नजीकच्या भूतकाळात जे काही घडलंय त्याच्यावरून आपणच मनात एक ट्रेंड लाईन आखतो. खरं सांगायचं तर इक्विटी कधीच तसं काम करत नाही. गेल्या 2-3 वर्षात त्यांनी परतावा दिला नसेल, तर प्रोबॅबिलिटी ऑफ अर्निंग सुपिरियर रिटर्न्स इन कमिंग पिरियड इज मच हायर. अच्छा. कारण व्हॅल्युएशन्स हॅव कम डाऊन. बरं, भारतात ग्रोथ तर दिसतेय आणि आपले जीडीपीचे आकडेही ते दर्शवत आहेत. जीएसटी कलेक्शन असेल, जी काही ग्रोथ होतीये कदाचित प्रपोर्शनेट जॉब्स क्रिएट होत नसतील. म्हणजे एक असं म्हटलं जातं की जॉबलेस ग्रोथ आहे. पण हा सिनारिओ जगात सगळीकडेच आहे. कारण टेक्नॉलॉजी इम्प्रुव्हमेंट होतीये. तर ह्या गोष्टींमधनं जीडीपी तर वाढतो, इन्कम लेवल्स तर वाढतायत, प्रॉस्पेरिटी वाढताना कुठेतरी दिसते. कदाचित ती एका वेगळ्या समूहासाठी असेल, पण गुंतवणूक करण्यासाठी तो समूह जर का एलिजिबल असेल, तर त्यांनी नक्की गुंतवणूक करावी. अशी आता परिस्थिती आहे. आणि स्वस्त म्हणजे प्राइस इज व्हॉट यू पे अँड व्हॅल्यू इज व्हॉट यू गेट. सो डेफिनेटली यू आर गेटिंग बेटर व्हॅल्यू व्हेन द मार्केट्स करेक्ट. सो तुम्ही तिकडे कन्स्ट्रक्टिव्हली बघितलं पाहिजे. मंदीतही संधी आहे आणि ही खरी संधी असं मी म्हणेन.